किती उशीर केलं सगळं शिकायला? उशीर? मग लगेच तर आलो मी. हो, लगेच तर आले मी. तुला 4 वेळा मी हाका मारल्यात. हो अगं पण मी वडिलांच्या समोर बसलो होतो, लगेच कसा निघणार मी? सिद्धार्थ, अरे असं आपण तरुण किती दिवस भेटायचंय? पेशन्स माय डिअर गर्ल, पेशन्स. अगं पेशन्स इज द नेम ऑफ द गेम ऑफ लव्ह. पेशन्स. पेशन्स हा गेम म्हातारे लोक खेळतात. तू काय म्हातारा आहेस? नाही नाही, मी म्हातारा नाही, पण आमचा म्हातारा आहे ना. हे आमचे वडील बाद में हड्डी. सिद्धार्थ, वडील माणसांच्या बद्दल असं बोलू नये, कळलं? हा नाही काय, माझे वडील तसे स्वभावने बरे आहेत, फक्त काय जरा पैशाचे हावरे आहेत. हुंडा हुंडा. म्हणजे तर बुरसट विचारांचे आहेत ते. तुला सांगतो आपल्या मार्गात तेवढी एकच झोंड आहे, पण तू थोडीशी कळ काढ. सब्र करो सब्र करो, सब्र का फल हमेशा मीठा रहता है. हे बघा असं रोज 10 लोक येतात, साहेब कुणा कुणाला भेटणार? मी त्यांचा जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही विचारत हे बघा ते काय जमणार नाही. मी आतमध्ये गेलो ना तर माझी हजामत होईल तिथं. मी जाऊ का डायरेक्ट? वा काय खुळबीळ लागलं की काय? अहो बायका पुरवायला माणूस आहे मी. नोकरी गेली तर खायचं काय आम्ही? नाही हे बघा तुम्ही माझ्याशी वाद घाल नका. नमस्कार सर. गुड मॉर्निंग. मी तुमच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केलाय, त्याची कॉपी. कसली नोकरी? कसलीही अहो पण कसली? शिपायाची, हमालाची, कसली? नाही सर, मी बीएससी आहे, आमचा शिपाई MA करतोय. पण मी गोल्ड मेडलिस्ट आहे. ते ठीक आहे हो, ही मेडल्स असतात ना, ही शोकेस मध्ये ठेवायची असतात. पण आणखी काय काय केलंय? आणखी काय म्हणजे MBA, कॉम्प्युटर ट्रेनिंग काय केलंय? नाही, यातलं काहीच नाही. मग काय अनुभव? नाही. तुम्हाला नोकरी देणं कठीण आहे. पण सर, मला जर नोकरीच मिळाली नाही तर अनुभव कसा मिळेल? अहो ते मला काय विचारताय? आम्ही काही शिक्षण संस्था नाही सुरू केलेली. यू मे गो नाव. सर प्लीज. प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. कोणी घेतले तुझे 15 रुपये? कुणी चोरी केली? अरे नाव घे नाव घे. तुझा रोग माझ्यावर आहे का? सरळ सांग माझा बाप चोर आहे म्हणून. सगळ्या जगाला ओरडून सांग. माझा रोग कुणाकडे नाही अप्पा, पण जे घडलं ते फार वाईट घडलं एवढंच मला म्हणायचंय. आधीच आपल्या घरावरचं पांघरून फाटक, सगळ्यांना झकता झकता माझा जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझा जीव नकोसा नका करू प्लीज. बाबा, मला जे लागेल ते सगळे मी आईकडेच मागून घेते. मग तुमच्या खिशातले पैसे मी कशाला काढू? आणि मी खिशातून पैसे काढतो. कृपा करून तुम्ही स्वतःवर ओढून घेऊ नका अप्पा. कुणी कुणावर ओढून घ्यायची गरज नाही. बाबा, ते पैसे मी चोरले. माझ्या आजच्या अवस्थेला फक्त तुम्ही कारणीभूत आहात. फर्स्ट क्लास विद्यार्थी आहे मी. मला मेडिकलला जायचं होतं, पण तिथे डोनेशन शिवाय प्रवेश नाही, आणि डोनेशन द्यायची तुमची ऐपत नाही. काय काय उपयोग झाला माझ्या बुद्धीचा? सांगा ना, काय उपयोग झाला? तो डिग्रीचा कागद हातात घेऊन मी वणवण फिरतोय नोकरीसाठी. मिळाली का नोकरी? तुम्ही मातेरा केलं माझ्या आयुष्याचं. आनंद, कोणापुढे काय बोलतोस तू? शुद्धीवर आहेस का? इथवर तुला कसा शिकवला हे आमचं आम्हाला माहितीये. आणि मेडिकलला जायचं होतं ना तुला, तर जायचं स्वतःच्या हिमतीवर. तेवढी जिद्द आहे तुझ्या अंगात? आता डिग्रीचा कागद आल्यावर ऐशोआरामाच्या नोकऱ्या पाहिजे तुला. का नाही याच्यासारखे काबाड कष्ट करायची तयारी तुझी? किती नोकऱ्या शोधल्यास आतापर्यंत तू? किती पायपीट केलीस त्याच्यासाठी? घाम गाळायची लाज वाटते तुला? मातेरा केलं म्हणे. मी आहे ना, आहे ना मी. प्रभूच्या अंतःकरणामध्ये फक्त दया आहे, प्रेम आहे. जगानं तुम्हाला झिडकारलं तरी तो तुम्हाला जवळच करेल. जगानं तुमचा तिरस्कार केला तरी तो तुमच्यावर प्रेमच करेल. तो तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. फक्त त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवा, मग तो तुम्हाला संकटातून मुक्त करेल. कारण तोच तुमचा खरा पिता आहे. त्याच्याजवळ भेदाभेद नाही. दीन दुबळे, अनाथ, अपंग यांच्यावर पण तो प्रेमच करतो. आणि म्हणून जे अनाथ आहेत, अपंग आहेत, दीन दुबळे आहेत, वयोवृद्ध आहेत, अशा सर्व अभाग्यांना मदत करण्यासाठी हा फंड उभा केला जातोय. तुम्ही सर्वजण यथाशक्ती मदत करालच, पण इथे समोर सीलबंद डबे ठेवलेले आहेत.
ते घेऊन रस्ते हिंडा, घरोघरी जा, सर्वसामान्य जनतेकडून निधी जमा करा. हीच माझी तुम्हा प्रभूच्या सर्व लेकरांना कळकळीची विनंती आहे. आमेन. आप्पा, अरे फार चिंतेत पडलेला दिसतोयस. मी असताना चिंता कसली? नाही, तुम्ही आज स्वामी म्हणून तर मी तग धरू नये, पण घरातल्या कर्म कटकटीने जीव गुदमरतो. त्यातून पैशाची चणचण असती ना, त्या कटकटीनं ऊत येतो अगदी. काय करावं कळत नाही झाले. अरे तुझी माझ्यावर श्रद्धा आहे ना. हे काय विचारणं झालं स्वामी. जय शंकरानंद सरस्वती. जय चंडिके चामुंडे ह्रीं ह्रां क्लीं क्लां. हे सोन्याची अंगठी अर्ध्या तोळ्याची दिसते. अर्धा तोळा कमी वाटतो काय? दे. चंडिके चामुंडे जय हो जय हो जय हो. हे पूर्ण तोळा. 2 अंगठ्या म्हणजे असं सोनं प्राप्त करून घेता येतं, दुप्पट करता येतं. अरे सिद्धी प्राप्त असणाराला काय अशक्य आहे आप्पा? मी असताना तुला चिंता करण्याचं कारणच नाही. अरे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरानच माझ्याबद्दल म्हणून ठेवलेला आहे की जया पाठी स्वामी सत्ता, तया नाही भय चिंता तुका म्हणे. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे मूढा, बोटात काय घालतोयस? मग कुठे? अरे सदुपयोग कर, सदुपयोग कर. म्हणजे काय करावं स्वामी? अरे सराफ कट्ट्यावर जा आणि मोड. जे पैसे येतील ते घेऊन ये, त्यातले अर्धे आपल्या तीर्थासाठी ठेव आणि अर्धे प्रसाद म्हणून घरात दे. जा जा जा, तीर्थाची वेळ होत चाललीये. हे काय? या डब्याचं सील तर तुटलेलं आहे. अशा सत्कर्मातही अशी गोष्ट घडावी, मोठी दुर्दैवी घटना आहे. माफ करा फादर, तो डबा माझा आहे. मेरी, माझा विश्वास बसूच शकत नाही. हे कृत्य तुझं असूच शकत नाही. लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर वाढली असतो. माझा विश्वास बसत नाही. पण तरी सुद्धा स्वतःवर आळ घेऊन ज्या कुणाला तू लपवू पाहतेस, त्या अभागी जीवासाठी मी प्रभूकडे क्षमा मागतो. हे प्रभू, त्या अज्ञानी जीवाला क्षमा कर. त्याला योग्य तो मार्ग दाखव. आपण काय करतोय त्याचं त्यालाच कळत नाहीये. त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत लाव. आमेन.